नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची सर्वात मोठी अंदाजची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो. तर तुला मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला. चला आजचे नवीन अपडेट सविस्तर समजून त्याला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अनेक कर्मचारी कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने कार्यरत आहे. अशा कंत्राटी आणि रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरता राज्य शासनाकडून सर्व विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. माननीय न्यायालयाच्या निर्देशनानुसार कंत्राटी आणि रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील सेवेचा आणि कामाचा विचार करून त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. 10 वर्ष असणारा कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचारी सेवाशी 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे. 10 वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी 10 वर्ष पूर्ण होतात त्या दिवसापासून शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहे. राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत 10 वर्ष कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. इतर विभागातील कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात. 10 वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील सर्वच विभागातील कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती राज्य शासनाकडून मागवण्यात येत आहे. अशा 10 वर्ष पूर्ण करणाऱ्या कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेचा लाभ अनुज्ञेय होणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.